महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अकोला जिल्हा अभ्यास दौऱ्याला आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथून सुरुवात झाली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजना, त्यांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा या अभ्यास दौऱ्यादरम्यान घेण्यात येणार आहे. अभ्यास दौऱ्याच्या प्रारंभी अकोला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी समितीचे अध्यक्ष तसेच समितीच्या सदस्यांचंही जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी स्वागत केलं. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाच्या विकासासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होत आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे का यासह विविध विकास कामं आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, परिवहन विभाग, महावितरण, MIDC, नगरपालिका, वन विभाग यासह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, उपलब्ध निधी, योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती समितीसमोर मांडण्यात येणार आहे. दरम्यान अनुसूचित जाती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक असून योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा हा अभ्यास दौरा जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून या दौऱ्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होईल.